मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज कुंभमेळ्याच्या संदर्भात आढावा बैठक नाशिकमध्ये होणार आहे। 13 आखाड्यांचे प्रत्येकी 2 महंत, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकचे प्रत्येकी 2 महंत आणि दोन्ही ठिकाणांचे पुरोहित संघाचे अध्यक्ष, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, नरहरी झिरवाळ या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची आढावा बैठक पार पडेल। कुंभमेळा नियोजनाच्या दृष्टीने आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। सर्वच आखाड्याच्या साधूंना निमंत्रित केल्यामुळे आजच कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर होणार आहेत। मात्र बैठक होणार असली तरी कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक शहरामध्ये अजून कामांना काही सुरुवात झालेली नाहीये। साधन सामुग्री देखील जागा आरक्षित करण्यात साधूग्रामसाठी सध्या जागा आरक्षित करण्यात आलेली नाहीये। यामुळे साधू महंत आणि पुरोहित यांच्यामध्ये नाराजी आहे। याविषयी नाशिकमधील पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आपल्यासोबत आहेत। एकीकडे तारखा जाहीर होत आहेत, दुसरीकडे तयारी तुम्हाला काही दिसते का? तयारी तसं म्हणाल तर काय की चर्चा फक्त दिसते, म्हणजे अजूनपर्यंत दृष्टीपथामध्ये डोळ्यात भरेल असं काही कोणतंही काम दिसत नाही। तर आम्हाला असं म्हणायचं आहे की शेवटी हा सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे आपला आहे। आम्ही काही याच्यामध्ये शासन आणि आम्ही किंवा जनता हे वेगळं आहे असं नाही। त्यामुळे शासनाने काय करायला पाहिजे की पुरोहित संघाला विश्वासात घेऊन त्यांच्यावर कायम संपर्क ठेवून केलं पाहिजे। पण तुमच्या सूचना काय आहेत? मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेणार आहात। लोक कशासाठी येतात? गंगेच्या पवित्र तीर्थामध्ये येतात। त्या पवित्र तीर्थामध्ये अमृत वाहिनी तिला म्हटलेले आहे, अमृत बिंदू पडलेले आहे। मग ते जे आहे ते कुठेही गोदावरीच्या पाण्यामध्ये शुद्ध जलामध्ये ते तीर्थ आहे, त्याच्यामध्ये सर्व देवदेवता तीर्थ असतात। तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एक थेंब सुद्धा प्रदूषित पाणी जाता कामा नये। यासाठी आम्ही तुम्हाला जे तुमच्या टप्प्यात किंवा तुमच्या आवाक्यात जे काम होईल ना, तीच अपेक्षा तुमच्याकडनं करतोय। साधूग्रामची जागा पण निश्चित होत नाही। आमचं असं म्हणणं आहे की एकदाच पैसा खर्च होईल, परंतु कायमस्वरूपी काम हे 500 ते 700 एकर जागा ही शासनाने आपल्या पैशाने कायमची सिंहस्थासाठी विकत घेऊन ठेवली पाहिजे। जर 500-700 एकर जागा जर तुमच्या ताब्यात तुमची कायमची असली तर 12 वर्ष यात्रेकरू येतात, त्यांना रामायणातील इथे घडलेले सगळे जे प्रसंग आहेत ते तुम्ही त्या जागेमध्ये दाखवा यात्रेकरूंना, आणि 12व्या वर्षी त्या ठिकाणी संपूर्ण साधूग्रामचं आखाड्यांचं नियोजन करा। कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।